आज आपण अजिबात तेलकट नसणारी, टम्म फुगणारी पालकची पुरी कशी तयार करायची ते बघणार आहोत. ही पुरी तयार करताना यामध्ये आपण 1-2 असे साहित्य घातलेले आहे की त्यामुळे या पुरीची जी चव आहे ती वाढलेली आहे. आणि तुम्ही बघू शकाल अगदी टम्म फुगलेल्या अशा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आणि मी तुम्हाला समोर दाखवेली की ही जी पुरी आहे ही अगदी क्रिस्पीसुद्धा तयार झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थंड झाल्यावर सुद्धा ही पुरी अजिबात तेलकट होणार नाही. त्यासाठी मी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहे. चला तर मग पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मोनालीज रेसिपी अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी मोनालीज रेसिपी अँड लाईफस्टाईलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा. पालकच्या पुऱ्या तयार करण्यासाठी इथे मी घेतलेली आहे पालक बाजारातून आणल्यावर स्वच्छ धुवून घ्यायची 1-2 पाण्याने. त्यानंतर एका सुती कापडावर पसरवून ठेवायची किंवा टोपलीत ठेवलं तरीही त्यातलं जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते सगळं निघून जातं. पालकमधलं पाणी निघून गेल्यावर त्याला बारीक असं चिरून घ्यायची. तर इथे मी 1 ते 1.5 पाव अशी पालक घेतलेली आहे. त्यानंतर पालक आपण इथे सगळी बारीक मस्तपैकी चिरून घेतली आहे. त्यानंतर पालक इथे आपली चिरून झाली की एक मिक्सरचा पॉट घ्यायचा आहे. पॉटमध्ये आता आपण ही चिरलेली सगळी पालक घालून घेऊ. त्यानंतर यामध्ये आपल्याला हिरवे मटार घालायचे आहे आणि हे हिरवे मटार जे मी सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हटलेलं होतं ते हेच आहे. मटार घातल्यामुळे पालकच्या पुरीची जी चव आहे ती वाढते आणि अगदी थोडी कुरकुरीत क्रिस्पीसुद्धा या पुऱ्या तयार होतात. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायला 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या. आलं आवडत असेल तर आलं घातलं तरीही चालेल. त्यानंतर याची बारीक अशी प्युरी तयार करून घ्यायची आणि तुम्ही बघू शकाल बारीक अशी पेस्टसारखी प्युरी आपली इथे तयार झालेली आहे. आता ही प्युरी आपल्याला एका पातेल्यामध्ये काढायची. तर इथे मी एक पातेला घेतलेला आहे. पातेल्यामध्ये आता आपण ही प्युरी काढून घेऊ आणि यानंतर आपल्याला यामध्ये एक साहित्य घालायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण इथे तीळ घालून घेऊ. 1 ते 1.5 चमचा पांढरे तीळ मी इथे घेतलेले आहेत. त्यानंतर घालायचं आहे 1 चमचा जिरं थोडं हातावर क्रश करून घ्यायचं मग घालायचं. क्रश केल्यामुळे जिऱ्याचा जो स्वाद असतो तो छान उतरतो कुठल्याही पदार्थामध्ये. त्यानंतर 1 चमचा मी ते ओवा घेतलेला आहे. तो ओव्यालासुद्धा हातावर क्रश करून घ्यायचं मग घालायचं. त्यानंतर आता आपण एक मसाले घालूया. तर इथे मी 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे. लाल तिखट चवीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा हळद घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर इथे मी 1 ते 1.5 चमचा मीठ घातलेला आहे. आता इथे आपण मसाले घालून झालेत. त्यानंतर आपण यामध्ये आता एक पीठ घालूया. तर इथे मी आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या. त्यानंतर पुरीला क्रिस्पीपणा आणण्यासाठी यामध्ये आपण घातलेलं आहे अर्धा वाटी तांदळाचं पीठ, अर्धा वाटी ज्वारीचं पीठ. त्यानंतर पुरीची आणखी चव वाढवण्यासाठी यामध्ये आपण घालतो आहे 1 ते 1.5 चमचा बेसन. आता यातलं जे पीठ आपण घातलेलं आहे तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ, यामधले जर एखादं पीठ नसेल तरीही चालेल. तर ही पुऱ्यांना क्रिस्पीपणा येतो. पण हे जे पीठ आहे हे पीठ घातल्यामुळे पुऱ्यांची जी चव असते ती वाढते. हे सगळं साहित्य घालून झालं की जी सगळी पिठं आपण घातलेली आहेत हे प्युरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर इथे आपण हे जे सगळं साहित्य आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. पण या स्टेजला हे जे पीठ आहे आपलं थोडं नरम आहे. तर इथे आपल्याला कडकपणा आणण्यासाठी परत यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे. कारण आपण जेव्हा पुरी तयार करतो तर पुरीसाठी जे आपण पीठ मळतो हे पीठ नेहमीची पोळीसाठी आपण जे पीठ मळतो त्यापेक्षा थोडं कडक असलं पाहिजे, म्हणजे हार्ड असलं पाहिजे. तर इथे मी गव्हाचं पीठ परत 1 वाटी ॲड केलं. आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल आता आपला इथे सॉफ्टपेक्षा थोडं हार्ड असं आपला हा डो तयार झालेला आहे. तर इथे पुरी तयार करण्यासाठी आपलं जे पीठ आहे व्यवस्थित मळून घेतलं आहे. इथे पीठ मळून झालं की थोडं हाताला तेल लावायचं. तेल लावलेल्या हाताने हे पीठ परत एकदा मळून घ्यायचं, जेणेकरून आपले जे पीठ आहे अगदी खूप कडक असं होणार नाही किंवा त्यावर वरतीशी लेअर येणार नाही कडक पिठाची. तर इथे पीठ आपलं मळून झालेलं आहे. पीठ मळून झालं की त्याला 5 मिनटासाठी आपल्याला रेस्टवर ठेवायचं आहे. खूप वेळ ठेवायचं नाही. कारण काय होतं पालकला पण काही वेळानंतर पाणी सुटायला लागतं, कारण त्यामध्ये पालक आणि मीठ आपण घातलेलं आहे. तर इथे आता हे 5 मिनटासाठी आपल्याला रेस्टवर ठेवायचं आहे. 5 मिनटं झालेले आहेत. 5 मिनटानंतर आपण एकदा चेक करून घेऊ आणि हे पीठ आहे परत एकदा हलक्या हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं. तर इथे पीठ मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. त्यानंतर पिठामधला एक गोळा घ्यायचा, थोडा मोठा गोळा घ्यायचा. त्यानंतर थोडा हातावर पसरून घ्यायचं आणि पोलपाटावर अशी त्याची मोठी लाटी तयार करून घ्यायची. कारण लाटी तयार केल्यानंतर त्याचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. हे गोळे आपण जर करून ठेवले तर आपल्याला पुऱ्या लाटायला सोयीस्कर होतं.
तर इथे आता आपण मोठी लाटी करून घेतली आणि असे एकसारखे त्याचे गोळे तयार करून घेतले. त्यामुळे काय होतात की पुऱ्यासुद्धा आपल्या एकसारख्या अशा तयार होतात. त्यानंतर हातावर एक असा गोळा मळून घ्यायचा आणि या गोळ्याला थोडंसं तेल लावायचं, जेणेकरून आपण जेव्हा पुरी लाटायला घेऊ तर ती पुरी आहे ती पोलपाटाला चिटकणार नाही. त्यानंतर लाटण्याने ही पुरी एकसारखी अशी लाटून घ्यायची. खूप पातळ पुरी करायची नाही. खूप पातळ जर केली तर काय होतं, जेव्हा पुरी थंड होते तेव्हा अशी वातड तयार होते. ती तुम्हाला दिसली असेल त्या कन्सिस्टन्सीमध्ये पुऱ्या लाटून घ्यायच्या. पोळी जेव्हा आपण फुलका तयार करतो ना, फुलक्यापेक्षा थोडीशी जाड ठेवायची पुरी. तर अशाच प्रकारे आता आपण पुऱ्या एक एक लाटून घेऊ. तर या अगोदर आपण साधी पुरी लाटलेली आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण सीड्स लावणार आहोत. तर इथे मी जवस आणि तिळाचे सीड्स घेतलेले आहे. जवस आणि तीळ लावल्यामुळे काय होतं, एकदा ते खाण्यासाठी सुद्धा हेल्दी होऊन जातं. जवस तसेही मुलं खायला बघत नाही आणि जेव्हा पुरीवर जेव्हा आपण जवस लावतो तळल्यानंतर त्याला असा एक क्रिस्पीपणा येतो. तो पुरी खायला खूप छान लागते. तर इथे आपण अशा पद्धतीने लाटीला थोडं जवस लावून घ्यायचं, जवसाच्या बिया. त्यानंतर ती पुरी जी आहे ती लाटून घ्यायची. सीड्स लावल्यामुळे आपली जी पुरी आहे ती दिसायला सुद्धा अगदी सुंदर दिसते. यामध्ये आपण 2 प्रकारचे सीड्स लावलेले आहेत, तीळ आणि जवस. त्यामुळे पांढरी आणि असे लाल त्याच्यावर छान दिसत आहे. तर अशा प्रकारे आता आपण बाकी ज्या पुऱ्या आहेत त्यासुद्धा याच पद्धतीने लाटून घेऊ, जेणेकरून आपल्याला पुरी तळायला वेळ कमी लागेल. कारण आपण जेव्हा एकदा कढई गरम होते, त्या कढई गरम असताना त्यामध्ये फटाफट पुऱ्या ज्या आहेत त्या तळता आल्या पाहिजे. त्यामुळे इथं गॅसची सुद्धा आपली बचत होते आणि तेलही आपलं खूप जास्त प्रमाणात गरम होतं किंवा थंड होतं, हा काही प्रकार होत नाही. तर इथे मी अशा पुऱ्या लाटून घेतल्या 5 ते 6. त्यानंतर इकडे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली होती. कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. एक छोटासा तुकडा टाकून बघायचा. आपलं तेल व्यवस्थित कडकडीत असं गरम असलं पाहिजे पुरी तळताना. आणि ही महत्त्वाची टीप आहे आपल्याला कमी तेलकट जी पुरी तयार करायची असते त्यासाठी. तर इथे तेल तुम्ही बघू शकाल अगदी छान गरम झालेलं आहे आणि गरम तेलामध्ये पुरी सोडल्यानंतर त्याला असं चमच्याने थोडं त्यावर तेल सोडायचं, जेणेकरून वरतून सुद्धा जी आपली पुरी आहे ती व्यवस्थित टम्म अशी फुगल्या जाईल. तर दोन्ही साईडने एक वरनं जेव्हा पुरी छान फुलल्या जाते तेव्हा त्याला पलटवून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने सुद्धा ही पुरी आहे ती व्यवस्थित तळून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकाल टम्म अशी आपली जी पुरी आहे ती छान तळल्या गेलेली आहे. आता मी इथे तुम्हाला परत एक पुरी तळून दाखवते. पुरी टाकल्यानंतर ही जी पुरी आहे त्याला असं थोडं खालीवर करायचं, जेणेकरून ती सगळ्या साईडने जी पुरी आहे ती व्यवस्थित फुगल्या जाईल. आणि आता इथे पुरी एक साईड फुगल्या गेली की परत त्याला पलटवून घ्यायचं आणि दुसरी साईडसुद्धा तळून घ्यायची. आणि पुरी तळताना गॅसची जी फ्लेम असते ती हाय ठेवायची असते. कमी गॅसची फ्लेम असताना पुरी तळायची नाही, नाहीतर जी आपली पुरी आहे ती तेलकट तयार होईल. तर कमी तेलकट जर पुरी तयार करायची असेल तर 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो कणकीचा आपण गोळा मळून घेतलेला आहे तो थोडा कडक असायला पाहिजे नेहमीच्या कणकेपेक्षा. त्यानंतर दुसरी जी स्टेप आहे ती तळताना आहे. जेव्हा आपण पुरी तेलामध्ये सोडतो त्यावेळेस गॅसची जी फ्लेम आहे ती मोठी असायला पाहिजे आणि तेल आपलं छान कडकडीत असं गरम असायला हवं. तर अशा प्रकारे आता आपण सगळ्या ज्या पुऱ्या आहेत त्या तळून घेऊ. आणि तुम्हाला दिसत असेल जेव्हा पुरी तळल्याच्या नंतर त्यावर वरती आपण सीड्स लावलेले आहेत त्याचासुद्धा रंग थोडा चेंज होतो आणि कुरकुरीत असे ते सीड्स तयार होतात आणि खाताना अगदी क्रंची असे लागतात. तर अशाच प्रकारे आता आपण सगळ्या ज्या पुऱ्या आहेत त्या तळून घेऊ. तर इथे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पालक पुऱ्या कशा तयार ते पाहिलं. यामध्ये आपण मटार घातलेले आहेत आणि जे लसूण घातलं आहे त्यामुळे पालक पुऱ्यांची जी चव आहे ती वाढलेली आहे. तर इथे आपल्या आता सगळ्या पुऱ्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत आणि तुम्हाला दिसत असेल अगदी कलर मस्त आलेला आहे, पुऱ्यांना व्यवस्थित आलेला आहे. खूप जर आपण हिरव्या ठेवल्या ना पुऱ्या तर त्या पटकन नरम पडतात, म्हणून क्रिस्पीसाठी पुऱ्या ज्या आहेत थोड्या आपण ब्राउनिश तळलेल्या आहेत. मला तर अगदी हिरव्या गरगरीत अशा पुऱ्या लागत असतील, अगदी गरमच तुम्ही खाणार असाल तर थोड्या हिरव्या तळून घेतल्या तरीही चालेल. तर इथे मी बाकीच्या ज्या पुऱ्या होत्या त्यासुद्धा तळून घेतल्या आणि तुम्ही बघू शकाल टम्म अशा एक एक पुरी आपली सगळी फुललेली आहे आणि अजिबात तेलकट झालेली नाही पुरी. पुरीच्या कलरवरनं कळायला येतं की पुरी तेलकट झाली की नाही, कारण जेव्हा पुरी तेलकट होते तेव्हा वरनं अशी लेअर दिसते ती तेलाची. तर तुम्हाला इथे दिसत असेल ड्राय अशा आपल्या पुऱ्या दिसत आहे. तर इथे मी प्लेटिंग करून घेतली आहे आणि आता पुरी तेलकट झाली की नाही ते सुद्धा मी तुम्हाला चेक करून दाखवते. जेव्हा मी त्याचा एक तुकडा तोडून दाखवते तुम्हाला आणि तुम्हाला हाताला दिसत असेल अजिबातही तेल दिसत नाही. आणखी एक मी पुरी तुम्हाला तोडून दाखवते. यामध्ये तुम्हाला दिसतं आहे की जी आपली पुरी आहे त्याचा वरचा पापुद्रा अगदी कडक दिसतो आहे. याचा अर्थ आहे की आपली जी पुरी कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेली आहे. आणि एक थंड झालेली पुरी जी आहे ती मी तुम्हाला दाखवते. ही सुद्धा तुम्ही बघू शकाल
अजिबात तेलकट दिसत नाही, म्हणजे थंड झाल्यावर सुद्धा पुऱ्या तेलकट झालेल्या नाहीत. तर अशा प्रकारे तुम्ही पालक पुरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करायला विसरू नका. आय होप की तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला तर भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, आनंदित राहा. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर.